बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. खूप दिवसानंतर आपल्या नम्रताज लाईफ या चॅनलवर आपल्या ब्लॉगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग करते कारण की मध्ये माझी तब्येत बरी नव्हती, घरातल्यांची पण नव्हती बरी, त्यामुळे मी ब्लॉग वगैरे करत नव्हती. आणि इतकं गरम होते, सिरियसली सांगते. फॅन चालू आहे फास्ट तरी पण एवढं गरम होतं, म्हणजे तुम्ही बघू शकतात किती घामोळे आलाय मला. खूप खूप घामोळे आलाय आणि गरमसुद्धा होत आहे. खूप विचित्र, म्हणजे आता आभटसुद्धा आलंय. आभट तुम्हाला दिसत असेल थोडंफार, ऊन मध्ये मध्ये पडतं आणि आभट येतं मध्ये मध्ये. पण पावसाचा अजिबात पत्ता नाही आहे. कुठे पाऊस पडतोय मला कळत नाही. बातम्यांना दाखवतात की पाऊस पडतोय, पण अजिबात आमच्या इकडे तर पाऊस पडलेला नाही आहे. खूप खूप गरम होतं गाईस, त्यामुळे मी ब्लॉगमध्ये करतच नव्हती. खूप दिवस झाले मी ब्लॉग केला नाही आणि तुमचे पण कमेंट्स येत होते ब्लॉग करत नाही वगैरे वगैरे. मी मध्ये मध्ये हे शॉर्ट्स टाकत होती पण ब्लॉग केला नव्हता. पण आजपासून मी रेग्युलर ब्लॉग करायचं ट्राय करेल. घामोळे एवढ्या आल्या आहे ना गाईस, पावडर लावून लावून डबे संपले पण घामोळे जात नाही. सिरियसली खूप गरम होतं. तुमच्याकडे पण असंच वातावरण असेल. आणि आता पाऊस जूनमध्ये नसल्यामुळे पाण्याचे सुद्धा खूप ठिकाणी प्रॉब्लेम झाले, म्हणजे कपात केलं आहे वगैरे वगैरे बातम्यांना आलं होतं. आणि आमच्या इकडे पण पाणी जरा कमीच येतं आहे, म्हणजे त्यामुळे तुम्ही पण पाणी जपून वापरा, जास्त वेस्ट घालू नका. कारण की यावर्षी पाऊस खूप कमी सांगितला आहे. आणि पॅसिफिक महासागरमध्ये ते तुम्ही वाचलंच असेल, नॅनो का काहीतरी असं आहे ते, म्हणजे पॅसिफिक महासागरचं पाणी जेव्हा गरम होतं तेव्हा असं इकडे दुष्काळ येतो असं, म्हणजे भारतामध्ये. सो त्यामुळे पाणी जपून वापरा तुम्ही, वेस्ट घालू नका. आंघोळीला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी घेत जा. जेवढं जपून पाणी वापराल तेवढं आपल्यासाठी चांगलं असेल. मी आपल्या चॅनलच्या मार्फत सगळ्यांना हाच मेसेज देते. तुम्हीसुद्धा तुमच्या रिलेटिव्ह फ्रेंड्ससोबत शेअर करा, पाणी जपून वापरा. कारण की यावर्षी पाणी खूप म्हणजे पाऊस खूप कमी पडणार असं सांगितलं आहे, बट पावसाची खूप गरज आहे. सो आत्ता माझं सगळं आवरलं आहे आणि आता वाजले 11. सो आता बघतो आम्ही काय रेग्युलरच, आपलं काय विशेष तर काहीच नाही आहे. काल होतं फादर्स डे, पण आम्ही काय एवढा सेलिब्रेट केला, फक्त आम्ही विशेष वगैरे केले पप्पांना वगैरे. सो एवढं म्हणजे, कारण पप्पा कामावर होते त्यामुळे काय स्पेशल असं करायला नाही भेटलं. आणि आम्ही असं नॉर्मलीच असं सेलिब्रेट करतो, असं एवढं करत नाही अजून तरी. पुढे जाऊन बघू करू. आणि काल हे पप्पांसाठी ड्रॉइंग काढलं होतं. खूप म्हणजे त्याने म्हणजे असं केलं होतं हे. तुम्ही बाहेर बघू शकतात किती आभट आहे, बट पाऊस अजिबात येत नाही आहे. पाऊस कधी येतो माहीत नाही. आमच्याकडे सकाळी येतो, कधी येतो, थोडासा येतो असं बोलतात लोक, पण अजून तर मला नाही वाटत पाऊस पडला आहे आमच्याकडे कधी. पावसाची मी वाट बघते, पावसात भिजायला. हे घामोळ्या वगैरे आल्या जातील तरी तेवढेच. जूनचा पूर्ण मिडमध्ये आलो आहे आता. आज 22 किती तारीख आहे तरी पण पावसाचा पत्ता नाही यार. खूप गरम होतं. इथे कुकर वगैरे ठेवला आहे, म्हणजे आज पावभाजीचा प्लॅन आहे गाईस आमचा. खूप दिवसानंतर काहीतरी वेगळं आम्ही बनवणार आहे, कारण की बनवून होतं त्यामुळे घरातलंच रेग्युलर वरण भात चपाती भाजीच चालू होती. आज खूप दिवसांनी म्हणजे खूप काहीतरी म्हणजे वेगळं म्हणजे वेगळं करणार आहे घरामध्ये. सो इथे भाजी वगैरे कापून उकडायला ठेवली आहे. आणि मम्मीने इथे मटकी वगैरे पण भिजत ठेवली आहे. इथे देवाची पूजा वगैरे पण झाली आहे. नंतर आज ब्लॉग करते त्यामुळे जरा वेगळं वाटते. आय थिंक मी 2-3 वीक नंतर बनवत असेल, म्हणजे जून महिन्यामध्ये मी जास्त चांगला ब्लॉग केलाच नव्हता. छोटे छोटे मध्ये केले असतील पण चांगला असा केला नाही जूनमध्ये आय थिंक. सो कारण की मला बरंच नव्हतं गाईज, जरा गरमीमुळे त्रास होत होते, लूज मोशन्स आणि ते सगळ्या गोष्टी. सो पोटातच नुसतं दुखायचं वगैरे त्रास होत होता, त्यामुळे मी व्हिडिओ नाही गेले. मम्मीला पण बरं नव्हतं, घरातल्यांना बरं नव्हतं, त्यामुळे मी व्लॉग करतच नव्हती, पण शॉर्ट वगैरे टाकत होती. तर आता 11:30 वाजले. देवाची पूजा वगैरे तर सगळी झाली, आवरून झालं आहे. थोड्याने आम्ही भाजी वगैरे करू. वेदू आता थोड्याने येईल शाळेमधून, तर मग आम्ही खाऊन घेऊ. दुपारी केलं का मग संध्याकाळी पण जरी ती उरली तर आपण खाऊ शकतो ना,
कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे, ती लगेच सांगते भाजी. सो मम्मी बोलली की आपण सकाळीच करूया. आणि आज पप्पा घरात असल्यामुळे सगळे असल्यावर मज्जा येते जरा खायला. कारण की खूप दिवस झाले आम्ही रोजचंच ते जेवण खात होतो, वरण भात भाजी चपाती. बाहेरचं तेलकट वगैरे डॉक्टरांनी खायला सांगितलंच नव्हतं आम्हाला. सो घरातलंच खात होतो आम्ही. सो तुम्ही कसे आहात आणि आपले व्हिडिओज बघतात का, अगोदरचे एन्जॉय करतात का, नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही बघू शकता किती घामोळे आले आहे बघा इथे. हे सगळे गरमीमुळे त्रास झाला आहे गाईस. यावर्षी एवढं गरम होतं तर पुढच्या वर्षी काय होईल सिरियसली खरंच कळत नाही आहे. म्हणजे जून महिना आला असून आपल्याकडे पाऊस नाही पडत आहे. खूप वाईट गोष्ट आहे खरंच सांगते. एवढी गरमी वाढणं मला करेक्ट नाही वाटत आहे. म्हणजे खूपसं जरा कळू शकेल तुम्हाला मला काय बोलायचं आहे ते. लोकसंख्याच एवढी वाढते त्यामुळे जास्त त्रास होतो आहे की मला असं वाटतं आहे. आणि अजून काय गाईस, तुम्ही कसे आहात कमेंट करून सांगा. अगोदरचे व्हिडिओज बघतात का तुम्ही, आणि तुमचे अजून काय सजेशन असेल तर नक्की आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या अजून काय तुमचे अगोदरचे ब्लॉग्स माझे बघितले असले ते नक्की कमेंट करा. पुढे बघत राहा ब्लॉगमध्ये काय चालू आहे काय नाही ते. नंतर आपण बघाच तुम्ही ते पाव वगैरे काढले होते. म्हणजे बहीण माझी पाव वगैरे काढून ते बटरमध्ये मस्तपैकी भाजून वगैरे घेणार होती. आणि मम्मी ते भाजी वगैरे करायला सुरुवात केली होती. जे भाज्या वगैरे उकडून घेतल्या होत्या त्या मॅश वगैरे करून जी भाजी करायची असते ती करत होती. मस्तपैकी एकदम फ्रेश लुक मम्मीचा दिसत आहे. दिवसानंतर आम्ही ब्लॉग करत होतो तर जरा वेगळं वाटत होतं आज आम्हाला खूप. ॲक्च्युली आय थिंक सो मंथ झालाच असेल, 1 महिन्यानंतर आम्ही एक चांगला ब्लॉग करत आहोत आज. तर मस्तपैकी एकीकडे मम्मी बनवत होती भाजी पावभाजीची आणि एकीकडे मी शूट करत होती नेहमीप्रमाणे. तर तुम्हाला पावभाजीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. इथे मी टॅमॅटो, वाटाणा, बटाटा जे काही आपले भाज्या असतात ते सगळ्या उकडून आम्ही घेतलेल्या आहेत. म्हणजे यामध्ये बीटसुद्धा ॲक्च्युली टाकलं आहे. बीट डॉक्टरने खायला सांगितले सो बीटसुद्धा त्यामध्ये टाकलं आहे. तर सगळं उकडून घेऊन मस्तपैकी मॅश वगैरे करून घेत आहोत. आणि एकीकडे मम्मीने कुकर म्हणजे आहे ते भांडं त्याच्यामध्ये भाजी करणार आहे तर ते गॅसवर गरम करण्यासाठी पहिले ठेवलं आहे. सो इकडे मॅश वगैरे करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पावभाजीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. सो इथे मम्मी बनवते, तुम्ही बघा कशी बनवते वगैरे. काल फादर्स डे होता पण आम्ही फादर्स डे सेलिब्रेट नव्हता केला कारण की पप्पा कामावर होते. म्हणजे स्पेशल काही केलं नव्हतं, फोनवरच शुभेच्छा वगैरे आणि केलं होतं सगळं. सो आज आम्ही विचार केला की फादर्स डे आज आपण सेलिब्रेट करूया, तुमच्यासोबत शेअरसुद्धा करूया. आणि मस्तपैकी पावभाजीचा बेत ठरला आमचा. आणि इथे मम्मी भाज्या वगैरे सगळं मिक्स करून मसाले वगैरे घेत आहे. तुम्हाला जर सेपरेटमध्ये याची रेसिपी पाहिजे असेल पुन्हा एकदा सांगते, कमेंट करून नक्की सांगा. मी डिटेलमध्ये ब्लॉगमध्ये सांगितलेलं नाही आहे. सो फादर्स डेच्या तुम्हाला म्हणजे जे काही पप्पा लोक असतील त्यांना सगळ्यांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. मी आपल्या शॉर्टमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, व्हिडिओसुद्धा केला आणि मी तुम्हाला पहिले सांगितलं की आज व्हिडिओ येणार आहे. सो इथे मम्मी बनवत होती, मी शूट करत होती. सो थोडी आपली झाली आहे, थोडी उकळी आली का आपण खायला घेणार आहोत.
मस्तपैकी उकळी आली की आम्ही खायला बसणार आहोत. सो इथे बघू शकता किती गरम पण झालेलं आहे. एवढं गरम असं वाटतं आत्ताच आंघोळ करून आली मी. तुम्ही माणूस नुसते का विचारता? इथे कांदा लिंबू वगैरे चिरून वगैरे घेतला आहे आणि पाव वगैरे पण मस्तपैकी भाजायला घेतले आहे. म्हणजे ऑलमोस्ट झाले आहे, अर्धे आणि अर्धे होत आहे. तर मस्तपैकी पावभाजीचा बेत आमचा इथे होत आहे. आत्ताच आम्ही खायला बसून आहोत आणि पावसाचा पण मोसम झालेला आहे. कधी पण पाऊस पडू शकतो असं वाटत आहे, बट पडला पाहिजे. काय झालं गाईज, आम्ही सगळे पावभाजी खायला बसलो आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला. मस्त वारा सुटला होता. म्हणजे छान पण वाटत होतं, पण मला शूट करायला भेटलं नाही कारण की खात होती त्यामुळे उठता आला नाही. आणि म्हणजे उठणार होती पण मी बोलली खाऊन घे, का नाही खाताना म्हणजे उठायचं नसतं, नंतर पण तू शूट करू शकते. त्यामुळे मला शूट करून दाखवायचं होतं कसं वाटत होतं. मस्त वाटत होतं गाईज, कारण की एकीकडे पावभाजी खात होती, एकीकडे पाऊस पडत होता. आणि ते बघा तुम्ही अगोदरचं म्हणजे क्लिप आहे, मी बोलते ते नंतरचं आहे, शूट करू नाही शकले म्हणून तुम्हाला अगोदरच सांगितलं. तर माझी बहिणी ते पाव वगैरे भाजून घेत होती मस्तपैकी आणि आपली पावभाजी तर रेडीच होती. थोडी मी अशी हलका गॅस करून ठेवली होती गरम होण्यासाठी. तर या गाईज तुम्ही पावभाजीची पार्टी आम्ही म्हणजे हॅपी फादर्स डे पार्टी, या फादर्स डेची पार्टी या करायला. सो मस्तपैकी आम्ही पावभाजी खाल्ली, एन्जॉय केली आणि नंतर मी घाईघाईमध्ये खाली चालली होती की मी तुम्हाला दाखवते की मस्त पाऊस पडला. ॲक्च्युली आजच मी शॉर्ट्समध्ये आणि सगळीकडे सांगितलं की पाऊस पडत नाही आहे, किती गरम होते आणि आजच पाऊस पडला. बट आत्ता जो रात्र आहे गरम होते गाईस, तरी पण संध्याकाळी जरा थंड वाटलं पण आता गरम होते. मस्त वाटत होतं तेव्हा, छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता इथे मस्त हिरवं वाटतंय. आम्ही मस्त फिरलो वगैरे, म्हणजे मीच पहिले गेली, नंतर मम्मी आली पाठवून माझ्या. बाबा किती दिवसांनी पडला, बरं वाटते आता. पण भिजायला नाही भेटलं आम्हाला. आला आणि लगेच गेला. थोड्या वेळासाठी आला असेल, 5 मिनिटासाठी. बघा किती गरम झाले, तरी पण गरमच भरपूर होतं. तसंच मस्तपैकी राऊंड वगैरे मारत मला तर घाम येतच होता. थोडासा फक्त बोलतात ना गरमी व्हायला पाहिजे, मला तर घाम नुसता येतच असतो. म्हणजे गरम खूप होतं काही. आत्ता तर मला खूपच गरम होतं ॲक्च्युली. थोडं संध्याकाळी जेवढं थंड वाटत होतं तेवढं वाटत होतं, नंतर तर गरमच होत होतं. थोडं थंड वाटलं असेल, थोडी बोलतात ना मनाला शांती दिली पावसाने, बोलतात ना जास्त हे केलं थोडं, बट पुन्हा गरम होतं आहे. तर आम्ही फिरत इथे मंदिरात आलो होतो. मस्त जरा वाटत होतं, थोडं थंड दर्शन वगैरे घेतलं. एकदम पहिला पावसाची जशी बोलतात ना एक ॲटमॉस्फिअर जसं तयार होतो तसा झाला होता. दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही तसंच मस्त राऊंड वगैरे मारत निघालो. जरा बाहेर बरं वाटत होतं, थंड थोडं. तुमच्याकडे पण पाऊस पहिला पडल्यावर असंच आय थिंक सो ॲटमॉस्फिअर होत असेल. कोणाला मला सांगा इथे पावसात भिजायला पाऊस पडत नाही. मी इंस्टावर पण व्हिडिओ केला होता, यूट्यूबवर पण केला होता आणि आज पाऊस पडला. थोड्या वेळासाठी पडला पण पडला पाऊस. फायनली पडला आमच्या इकडे पाऊस. सगळं मस्त हिरवगार झालं आहे, एकदम भारी वाटतंय. असं थंड वाटत असेल ना तेव्हा फिरायला खूप छान वाटतं, मस्त वाटतं. मस्तपैकी राऊंड वगैरे मारला. आता आम्ही चाललोय घरी. हो गाईस,
पुन्हा एकदा तुमच्याकडे पण पाऊस पडला का हाच क्वेश्चन मी तुम्हाला विचारते. आणि तुम्हाला कसं वाटतं पहिले पाऊस पडल्यानंतर, एवढ्या गरमीमधून बाहेर पडल्यानंतर. सो कमेंट करून नक्की सांगा तुमच्या व्यथा वगैरे पावसाच्या. आणि जर आजचा व्हिडिओ थोडा पण तुम्ही एन्जॉय केला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. मला तर खूप आवडला आजचा व्हिडिओ. जरा डिफरंट होता. स्टार्टिंग खूप वेगळी झाली, एंडिंग खूप वेगळी झाली. म्हणजे मी दुपारी शूट करताना बोलत होती की आज पाऊस पडतच नाही, कुठे पडत नाही, आमच्याकडे पडत नाही. आणि पाऊस पडला यार. सिरियसली पाऊस एक टॉपिक झाला आहे रेग्युलर रुटीनमध्ये. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच आपण भेटूया. आणि काय नाही, संध्याकाळी आम्ही जेवलो वगैरे आहे आणि मी आता एडिटिंग करत आहे. सो आता झोपणार आहे. आणि काय नाही विशेष एवढं. मग त्यामुळे मी संध्याकाळचं शूट वगैरे नाही केलं. आणि संध्याकाळी बघा तुम्ही असा ॲटमॉस्फिअर झाला होता, पिवळं झालं होतं सगळं वातावरण. पुन्हा एकदा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा न्यू व्हिडिओमध्ये न्यू टॉपिकवर आपण लवकरच भेटूया. आणि या रेग्युलर व्हिडिओ आणायचा मी रेग्युलर डे म्हणजे प्रयत्न करेल गाईज. पण तुमच्या कमेंट्सने मला जरा मोटिवेशन भेटेल. सो कमेंट्स करत जा गाईज. आणि बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. आमचे फोटोज वगैरे तुमच्यासोबत शेअर केले. बाय गाईज.